तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मुकुंद भगतच्या ब्लॉगमध्ये. एक शेत आहे, तिकडे बघायला जायचं आहे. वडील घेतो म्हणायला लागलेत, बघू आता काय करतात. चला तर मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला कटिंग कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. बरेच दिवस झाला व्हिडिओ आला नाही, तर काय काम असल्यामुळे तर व्हिडिओ काढू शकलो नाही. तर इथून प्रयत्न करेल की कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईल. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी. आता जिथं शेत बघायला आलो तिथं आलोय. तिऱ्याच्या नदीच्या पलीकडे साईडला आहे गाडी लावलेली बघू शकतो. रोड मधून चालत चाललो. असा रस्ता आहे. जवळ असतं तर ठीक आहे, बघू काय म्हणतंय. ओके, वडील आणि दाखवायला आलेले माणसं आहेत त्यांच्यासोबत. भाव काय सांगितलंय? खाली येते का? पण रस्ता पाहिजे बरं का त्याला. कुठे नाही रस्ता. अहो दक्षिणेकडे वस्तू खाली भाग आहे, मग मी काय म्हणतो कांबळे ऐकून घ्या. त्या फेसबुक पासून जो खाली येतो मागे 1-2 रस्ते आहेत पूर्वेकडून. हा, कारण तुम्ही पश्चिमेकडे म्हणल्यावर मी पश्चिमेत घेऊन आलो ना. काही नाही सांगायचं नाही, रस्ता आणि भाव जाणार होतं. करोड आहे, करोड बोलता का मी आनंदी का होतो म्हणजे का तुम्ही रस्ता आहे पश्चिमेला आहे. हा, थोडंफार त्यांनी 2-3 दोघा ठिकाणं दाखवले असे पटास सॉरी बरं त्रास झाला. ही तर नाही म्हणालते परत म्हणले आता तिकडच्या. पण आलं शेत काय लोक फसवतील पुन्हा माहिती. पहिलं म्हणलं रोड चढल आहे, परत तिथं जमिनीवर गेल्यावर कळालं की रोडच्या शेजारीच आहे, आतल्या पट्टीत आहे म्हणून. त्याला रोड नाही काय नाही. कसं करायचं सांगा. असल्या लोकांपासून नाही सावध राहावं लागते. लय अवघड आहे. तो आता शेत बघून आलो तर लय विचित्र लोक आहेत. त्यांना सांगितलंय ते आम्हाला दाखवणार मध्यस्थी. त्यांना सांगितलंय रोडच्या बाजूला आहे, परत तिथं आतमध्ये गेल्यावर म्हणलं रोडच्या बाजूच्या आतमधल्या पट्टीत आहे म्हणून. तर रस्ता नाही काय नाही. फक्त लोकांवर कसं भरोसा ठेवायचा. पहिलं तर त्यांनी सांगायला पाहिजे एवढं लांब जाऊन. तिऱ्याच्या बाजूला नदी आहे ना, त्याच्या तिकडं पलीकडं लय अवघड परिस्थिती आहे. लोकांवर विश्वास ठेवायचा म्हणल्यावर अवघड आहे. दे दुसरं बघूया आपण त्याच्या वाचून काय आणलं आपला. तिकडे काय लाईट नाही काय नाही, पाणी पण नाही, कोरड बाहेर आहे. तर बघू आता पुढं काय काय ठरतंय. तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.